भाजपच्या वाटेवर असलेल्या 5 माजी आमदारांपैकी 3 राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी आता राष्ट्रवादी दत्ता भरणेंना मैदानात उतरवतेय. टेंभुर्णीमध्ये भरणेंनी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी हजेरी लावली. स्वतः शिंदे आणि त्यांचे दोन्ही पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रणजित शिंदेंनी जयकुमार गोरेंसोबत फडणवीसांची देखील भेट घेतली होती. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत तात्या माने यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. याच पद्धतीने अजितदादांचे दुसरे जुने सहकारी दीपक आबा साळुंखे यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली. तर दत्ता भरणेंनी आउटगोईंगवर नेमकं काय म्हटलंय पाहूया. समजा माझ्यासारखा मी जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदादा पवार साहेबांना सोडणार नाही. त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही. दत्तात्रय भरणे गेला तरी हे सगळ्यांना उत्तर दत्तात्रय भरणे मी इंदापूरचं फक्त सांगितलं. मी इंदापूरचं फक्त सांगितलं आणि जाऊ नये. माझं म्हणणं दत्तात्रय भरण्याचा काय समज गैरसमज आहे तो गैरसमज बसून तो निवृत्तींचा गैरसमज दूर करावा. दत्तात्रय भरणे पुढाकार घेणार आहात का त्या? 100% घेणार पुढाकार. सगळ्याशी मी बोलणार आहे.